नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। पत्नीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार, आरोपींनी साक्षीदार पतीला जिवंत जाळले। ही दुर्दैवी घटना नेमकं कुठे घडली आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचा बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। पत्नीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील साक्षीदार पतीला आरोपींनी डिझेल टाकून जिवंत जाळले आहे। नातेवाईकांनी कपड्याच्या आधारे मृताची ओळख पटवली। या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। सध्या पोलिसांनी अर्धा जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण मैनपुरीच्या बिचवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। नुकताच एका शेतात अर्ध जळालेला मृतदेह सापडला होता। पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता तो 40 वर्षीय साजिदचा असल्याचे समजले। कुटुंबियांनी कपड्यांवरून साजिदचा मृतदेह ओळखला। काही काळापूर्वीच साजिदच्या पत्नीचे अपहरण करून तिला 4 महिने ओलीस ठेवण्यात आले होते। या दरम्यान तिच्यावर अनेक सामूहिक बलात्कारही झाला। या खटल्यात साजिद हा साक्षीदार होता। मृताच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मुख्य आरोपी भोला प्रधान आणि त्याच्या मुलांनी साजिदवर तडजोडीसाठी दबाव टाकला होता। कोर्टात साक्ष न देण्यासाठी सातत्याने साजिदला धमक्या मिळत होत्या। अनेक वेळा त्याला मारहाण देखील केली होती। साजिदने न ऐकल्याने शेवटी त्याला जिवंत जाळले। या प्रकरणी मैनपुरी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि याविषयी नवीन अपडेट लवकरच आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर येणारही आहे। सगळी काही नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।